नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर. महाड शहर पुन्हा पुराच्या विळख्यात. सकल भागात शिरलं पुराचं पाणी. नागरिकांसह व्यापारी वर्गाची मोठी तारांबळ. खडकवासला धरण 100% भरलं. 27,000 क्युसेकनं मुठा नदीत पाण्याचा विसर्ग. अनेक पूल पाण्याखाली. मुठा नदीला पूर. एकतानगर, शिवणे अशा अनेक भागात शिरलं पाणी. खेड तालुक्यातील मुसळधार पावसानं हाहाकार. प्रमुख महामार्ग पाण्याखाली. वाहतूक ठप्प. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस. पुढील काही तास ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारं. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण. भिवंडीतील पडघा परिसरात संततधार पाऊस सुरूच. सकल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. दृश्यमानता कमी असल्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचा वेग प्रचंड मंदावला. अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. 2 दिवसांपासून पावसाची संततधार. भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणातील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. बुलढाण्यात सततच्या पावसानं जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली. दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर. सुदैवानं जीवितहानी नाही. खोल्या बांधून न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा. शहापूर तालुक्यातील टेहने खांडीचा पाडा येथे दरड कोसळली. अचानक डोंगराचा काही भाग खचला. दरडीच्या तडाख्यात 6 ते 7 घरांच्या भिंती आणि छप्पर पूर्णपणे उद्ध्वस्त. नाशिकच्या रामवाडी परिसरात स्कूल व्हॅन आणि महानगरपालिकेची घंटागाडी अडकली खड्ड्यात. घंटागाडी आणि स्कूल व्हॅन काढण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून अर्धा तास अथक प्रयत्न. वाशिममध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेसाठी शाळांचं वेळापत्रक बदललं. BLO शिक्षक दुपारनंतर करणार घरभेटी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.